नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। च्या व्हिडिओमध्ये आपण बायोसायन्सचा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत। 13 जून 2016चा पहिला प्रश्न आहे। खालील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। अस्थि आवरणाला टिंबटिंब असे म्हणतात। आता अस्थि म्हणजे काय? अस्थि म्हणजे हाडे। मग हाडाचे आवरण म्हणजेच कोणते आवरण आहे? फ्लूर आहे, पेरिटोनियम, पेरिकार्डियम आणि पेरिओस्टियम। तर अस्थि आवरणालाच हाडाच्या बाहेर पेरिओस्टियम असे म्हणतात, कारण हे हाडाच्या बाहेरील भागाचा पडदा आहे, म्हणजे हाडांचा पडदा असतो त्यालाच पेरिओस्टियम असे म्हणतात, म्हणून याचं उत्तर आहे पेरिओस्टियम। तर फ्लूर आहे, फुफ्फुसाभोवतीचे 2 आवरण आहेत, आणि पेरिकार्डियम म्हणजे छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाला स्थिर ठेवणारं जे आवरण आहे ते पेरिकार्डियम आहे, आणि पेरिटोनियम हे पोटाच्या पोकळीमध्ये असणारे आवरण आहे ते पेरिटोनियम। म्हणजे याचा आन्सर आहे ड, पेरिओस्टियम। पेरिओस्टियम। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंब चेहऱ्याचे हाड आहे? तर फिमर, स्टेपस, इथमाइड बोन आणि स्टर्नम असे ऑप्शन आहेत। तर फिमर हा मांडीमध्ये आढळतो आणि हे सर्वात मोठे हाड असते। दुसरा ऑप्शन आहे इथमाइड बोन। इथमाइड बोन हे चेहऱ्यामध्ये असते, म्हणजे याचं उत्तर आहे इथमाइड बोन। स्टेपस हे कानामधलं सर्वात लहान हाड आहे, आणि स्टर्नम हे छातीच्या मध्यभागी म्हणजे समोरील साईडला, यालाच ब्रेस्ट बोन पण म्हणतात। तिसरा प्रश्न आहे, डोळ्याच्या लेन्सच्या ओपेसिटीला टिंबटिंब म्हणतात। ओपेसिटी म्हणजे अस्पष्टपणा, डोळ्याच्या लेन्सचा अस्पष्टपणा म्हणजेच मोतीबिंदू, म्हणून मोतीबिंदू हे आन्सर बरोबर आहे। दुसरा आहे काचबिंदू, आणि तिसरा आहे कंजनवायटिस म्हणजे डोळ्याचा दाह, आणि ब्लेफायटिस। तर मोतीबिंदू म्हणजे काय? तर लेन्सला नुकसान होणारा म्हणजे मोतीबिंदू। काचबिंदू म्हणजेच ऑप्टिक नर्वला नुकसान पोचतं काचबिंदूमुळे, आणि कंजवायटिस बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होणारा संसर्ग डोळ्याचा म्हणजेच डोळ्याचा दाह म्हणजेच कंजवायटिस। ब्लेफायटिस म्हणजे पापण्याचा दाह। मूत्राशयाची धारणशक्ती टिंबटिंब असते 500 मिलीलिटर असते। BCG लस टिंबटिंब संरक्षणाकरता देतात। BCG लस ही क्षयरोग संरक्षणाकरता देतात। प्रश्न ब बघूयात, योग्य जोड्या लावा। अ गटात आहे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड, कफर सेल, हिमोग्लोबिन, धनुर्वात आणि मातेचे दूध। ब गटात दिलाय रक्तक्षय, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, यकृत, कोराइड फ्लेक्सेस आणि क्लोरेस्ट्रियम टेटॅनी। सेरेब्रोस्पायनल फ्लूइडचा आन्सर आहे कोराइड फ्लेक्सेस। कफर सेलचा आन्सर आहे यकृत, हिमोग्लोबिनचा आहे रक्तक्षय, आणि धनुर्वातीचं क्लोरेस्ट्रियम टेटॅनी। मातेचे दूध पॅसिव्ह प्रतिकारशक्ती। क प्रश्न बघूया, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। स्त्री बीजाचे फलन सर्वसाधारण गर्भाशयात होते, याचं उत्तर आहे बरोबर। गर्भाशयामधल्या फॉलोपियन ट्यूबमध्ये स्त्री बीजाचे फलन होते, त्यानंतर ते गर्भाशयामध्ये त्याची वाढ होते। यकृतला एकूण 4 घड असतात, याचं आन्सर आहे चूक। त्याला 2 भाग असतात, उजवा आणि डावा असा 2 भाग असतात। मज्जारज्जूमधून निघणाऱ्या नर्व्हसच्या 3 जोड्या असतात, तर मज्जारज्जूमधून निघणाऱ्या जोड्या या 30 नसतात तर 31 असतात, म्हणून हे आन्सर पण चूक आहे, हे विधान चूक आहे। मेडिबल हे जबड्याचे हलणारे हाड आहे, बरोबर आहे। खालच्या जबड्यामध्ये मेडिबल हे हाड असते, ते मूवेबल हाड असते, हलणारे हाड, म्हणजे ह्याचं उत्तर बरोबर आहे। हृदयाचे स्नायू हे ऐच्छिक स्नायू असतात, तर हृदयाचे स्नायू हे ऐच्छिक स्नायू नसतात, ते अनैच्छिक असतात, म्हणजे हृदयाच्या स्नायूवर आपले नियंत्रण नसते, म्हणजेच ते अनैच्छिक असतात, म्हणून याचं आन्सर आहे चूक। तर पुढील प्रश्नपत्रिका पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।